म्हणजे माझ्या मनात एकच प्रश्न तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थताच दाखवते की ह्याच्यासाठी हा पक्ष असा फुटला. म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेण्यात आला तो ह्याच्यासाठी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं सभेत प्रचंड 2-3 वेळेस प्रचंड व्हायरल झालेले आहेत. लावणीचा कार्यक्रम पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये सुरू होता आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ जे महत्त्वाचे पदाधिकारी नागपूरचे ते देखील त्या ठिकाणी उपस्थित पण एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात असा प्रकार घडलं हे कितपत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे, वारसा वेगळा आहे. मी तुम्हाला खरं सांगू, तो व्हिडिओ मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणार आहे. याचं कारण असं की फार कष्टाने लाखो मतदार, कार्यकर्ते, नेते या सगळ्यांच्या कष्टाने तो पक्ष उभा राहिला आणि अतिशय अस्वस्थ करणारी तो व्हिडिओ आहे. कारण का आम्ही राजकीय पक्ष आहोत, लोकांची सेवा करण्यासाठी, धोरण ठरवण्यासाठी तो पक्ष. त्याचबरोबर महाराष्ट्रात आज शेतकरी किती अस्वस्थ आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे महाराष्ट्रात आज. आणि तेव्हा हा एका राजकीय पक्षाचा असा व्हिडिओ येतो की प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार आहे. आज बैठक हे एका राजकीय पक्षाच्या ऑफिसमध्ये कुठल्याच संस्कृतीत हे बसत नाही. हे खूप दुर्दैवी आहे आणि दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की त्याही कुटुंबात आम्हीही अनेक वर्ष होतो ना. मग म्हणजे माझ्या मनात एकच प्रश्न तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थताच दाखवते की ह्याच्यासाठी हा पक्ष असा फुटला. म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेण्यात आला तो ह्याच्यासाठी किती अस्वस्थ करणार आहे. आणि हा फक्त वैयक्तिक माझा विषय नाही आहे. तुम्ही विसरता लाखो करोडो लोकांनी मतदान केलंय या पक्षाला. ह्याच्यात खूप लोकांचं योगदान राहिलेलं आहे गेल्या 25 वर्षात. किती म्हणजे खूप खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारं